Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर एक स्थित बिरला गेट चौक पर रिक्शा चालकों में हुए विवाद के बाद एक रिक्शा चालक पर बर्फ तोड़ने वाले सुए से वार कर उसे गंभीर रूप से घायल कर दिया। यह हमला रिक्शा में सवारियां बिठाने को लेकर हुआ। इस संबंध में उल्लासनगर पुलिस स्टेशन में मामला दर्ज कर लिया गया है। रिक्शा चालक प्रीतम खेरे उल्लासनगर कैंप 1 के इलाके में रहता है और बिरला गेट से कल्याण तक रिक्शा चलाता है। प्रीतम बिरला गेट रिक्शा स्टैंड पर नंबर से सवारी बिठाता है। यहाँ पर अपराधी प्रवृत्ति का विवेक पाटिल और भवंडिया का प्रीतम से सवारी बिठाने को लेकर कहासुनी हो गई, जिसके बाद 9 जनवरी को विवेक ने बर्फ तोड़ने वाली नुकीली सुई से प्रीतम पर हमला कर दिया। जांघ, हाथ, पैर पे वार लगने से प्रीतम गंभीर रूप से घायल हो गया। सिर और पीठ पर धारदार सुइयों से वार किया गया है। फिलहाल उसका सेंट्रल अस्पताल में इलाज चल रहा है और पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है। प्रीतम ने विवेक के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। माझं नाव प्रीतम वसंत खैरे। मी बिरला गेट ते कल्याण गाडी चालवणारा व्यक्ती। मी चालवतो गाडी, ऑटो ड्रायव्हर आहे। त्याने येऊन मला मारहाण केली। विवेक पाटील म्हणून मुलगा आहे। त्याने आला आणि डायरेक्ट पहिले आधी 9 तारखेला त्यांनी माझ्याशी धक्काधुक्की केली, मारहाण केली। त्यानंतर मी 9 तारखेला रात्री संध्याकाळी 8 ते 9 वाजता मी त्याच्यावर एनसी केली। एनसी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी 12 वाजता 11:30 ते 12च्या दरम्यान मी गाडी चालवताना जस्ट म्हणजे डायरेक्ट त्यांनी माझ्यावर वार केलेत। ऍक्च्युअली पहिला डोक्यावर, मग मांड्यांवर, पायांवर वार केलेत आणि मी पडलो खालती। हा वार केले आणि कशाने वार केले त्यांनी? कशाने? ते बर्फ तोडायचा सुवा असतो ना, त्याच्याने मला मारहाण म्हणजे ते घातले त्यांनी पायात, डोक्यात, मांडींना। आणि म्हणजे वार्ता अशी झाली होती की मी गाडी 9 तारखेला माझ्या नंबरानं गाडी लागलेली होती। तो आला, तो व्यक्ती मला दुसऱ्याच्या गाडीत बसून आला। त्याचाच मित्र होता, तो गंजेडीच होता तो पण, किंवा मला गाडी भरू दे। मी म्हणतो माझा नंबर आहे, माझ्या गाडीत पॅसेंजर बसलेत। त्याने मला बोले की मैं भरूंगा, बोले मुझे कल्याण जाना है, माल लेने के लिए जाना है, गांजा लेने के लिए जाना है। मी त्याला बोलायला गेलो तर त्याने मला धक्का धुक्की, शिवीगाळ आणि माझ्या खिशातले 300-400 रुपयाचा धंदा केला होता, ते पण काढून घेतलेत। मी हे सुद्धा सरांना 1 नंबर पोलीस स्टेशनला एनसी करायच्या टायमाला सांगितलं। मग दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्याशी असा प्रकरण घडला। जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी तुम्हाला त्यांनी शिवीगाळ केली, तेव्हा तुम्ही एनसी केली, तेव्हा पोलिसांनी कारवाई करण्यास का टाळाटाळ केली होती का? त्यांनी हो सर, त्यांनी म्हणजे एनसी घेतली आणि त्यांनी त्याच्यावर काहीच ऑब्जेक्शन घेतले नाही, म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवस माझ्यावर हल्ला केला। पोलीस प्रशासनाकडे तुमची काय मागणी आहे? पोलीस प्रशासनाकडे एवढंच आहे की त्याच्यावर म्हणजे कसं, मी सर रिक्षा ड्रायव्हर आहे, मी गाडी चालवतो। आता अचानक भयानक मध्ये काल माझ्याशी जे 10 तारखेला घडलं, असं पुढे नाही घडायला पाहिजे, म्हणून मला त्या पोलीस प्रशासनाकडनं निमंत्रण आहे की बाबा त्याला मोठी कारवाई करावी। आणि चालक संघटनेचं काय म्हणणं आहे? रिक्षा चालक संघटनेशी कोणाशीच बोलणं नाही झालं माझंवालं। ते पण काही सगळेजण, कोणी वरपनं तिथं बिरला गेटला येतात, कोणी महारलनं येतात, सगळे घाबरूनच असतात। त्यांचा ते ठेकच आहे बिरला गेट, तिथं ते गांजा बिंजा पितात। तर त्या हिशोबाने आम्हाला भीती निर्माण आहे रिक्षावाल्यांना, बाबा आता ते माल पिऊन आता त्यांनी माझ्याशी हल्ला केला, ते पण पुढे नाही येऊ शकत ना, की त्यांच्यावर पण असा हल्ला होऊ शकतो म्हणून। आणि ते वयस्कर माणसं सगळे 30 अभाव, आणि हे किती 20, 25, 30च्या घरातले हे मुलं सगळेजण गांजा बिंजा पिणारे। आणि त्याच्यावर आधी पण म्हणजे असा माहिती पडले की तो पण गुन्हेगार आहे, मला पोलिसांनीच त्याचं नाव सांगितलं। मी तर फक्त त्याला भावड्या म्हणूनच ओळखत होतो। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।